राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक आज मुंबईत पार पडली। महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे। या बैठकीत पक्ष संघटना वाढीवर चर्चा झाली असून पक्ष वाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे। राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर राष्ट्रवादीकडून जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रत्येक महिन्यात जिल्ह्याचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश बैठकीत देण्यात आलेत। यासोबतच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली। सरकारचा जो 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे, 100 दिवसांचं जे टार्गेट होतं, याचं एक ॲनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं। त्याचबरोबरीनं विभागवार ज्या जबाबदाऱ्या आहेत या सगळ्या प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आणि यांचे दौरेही ठरवण्यात आले। येत्या 7-8 तारखेपासून हे दौरे सुरू होतील आणि अगदी तालुका निहाय पक्षाला पुन्हा एकदा बळकटी देण्याच्या दृष्टीनं या सर्वांचे दौरे हे सुरू होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।